आयलोमा पायलोमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा. नेहा, रेडिओवर हे गाणं ऐकलं की हादग्याच्या आठवणींनी मन जणू झुल्यावर झुलू लागतं ना. अगदी खरंय. हस्त नक्षत्र लागलं की मुलींना हादग्याची जी ओढ लागायची ती आजच्या पिढीला कदाचित समजणार नाही. जमिनीवर काढलेला हत्ती, फुलांच्या माळा आणि त्याभोवती धरलेला फेर. याच जुन्या सुंदर आठवणींना उजाळा देण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी अनिल आणि माझ्यासोबत आहे नेहा. काय अनिल, आज आपण बोलणार आहोत आपल्या संस्कृतीतील एका लाडक्या खेळाबद्दल, ज्याला आपण हादगा, भोंजा किंवा भुलाबाई म्हणतो. चला तर मग या खिरापतीच्या आणि गाण्यांच्या प्रवासात सामील होऊया. चला तर मग सुरुवात करूया की हा हादगा म्हणजे नेमकं काय. अनेकांना हे माहीत असेल, पण नवीन पिढीसाठी हे सांगणं महत्त्वाचं आहे, नाही का? बरोबर. हा खेळ म्हणजे प्रामुख्याने अश्विन महिन्यात खेळला जातो, जेव्हा हस्त नक्षत्र लागलेलं असतं. हो, आणि याच काळात तो 16 दिवस चालायचा, म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून थेट पौर्णिमेपर्यंत. अगदी. आणि गंमत म्हणजे ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. कुठे भोंडला म्हणतात तर विदर्भात भुलाबाई. बरोबर. पण या सगळ्या खेळाचं केंद्रस्थान एकच, तो म्हणजे हत्ती. हो, तो हत्ती. जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा कधी कधी धान्याने सुद्धा त्याचं चित्र काढलं जायचं. आणि मग त्याला सजवणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा. रंगीबेरंगी फुलांच्या माळा, त्याच्याभोवती सुंदर रांगोळी. आणि मग सगळ्या मुली त्या हत्तीची पूजा करायच्या आणि त्याच्या भोवती फेर धरून गाणी म्हणायला लागायच्या. या गाण्यांशिवाय तर हादगा अपूर्णच. आणि या गाण्यांची एक खास पद्धत होती. हो ना. म्हणजे असं नाही की कोणतंही गाणं कधीही म्हटलं. नाही, पहिल्या दिवशी एक गाणं, दुसऱ्या दिवशी 2, असं करत करत 16व्या दिवशी 16 गाणी म्हटली जायची. अगदी. आणि सुरुवात नेहमीप्रमाणे आपल्या गणेश देवतेच्या आवाहनाने व्हायची. ऐलोमा पैलोमा गणेश देवा. बरोबर. आणि या गाण्यांमधनं इतक्या गोष्टी शिकायला मिळायच्या. आपली संस्कृती, इतिहास, पुराणातल्या कथा. आणि काही गाणी तर इतकी नर्मविनोदी असायची की खूप हसायला यायचं. मला आठवतं, आमच्या घरमालक आजी होत्या, आम्ही त्यांना काकी म्हणायचो. त्यांना काय सांगू, 16 पेक्षा कितीतरी जास्त गाणी यायची. अरे वा. हो, त्यांच्यामुळे आम्हाला रोज नवीन नवीन गाणी शिकायला मिळायची. आणि गाणी झाली की मग ज्याची आतुरतेने वाट पाहिली जायची ती गोष्ट म्हणजे खिरापत. बरोबर, खिरापत. खिरापत म्हणजे फक्त खाऊचा पदार्थ नाही, तो ओळखल्याशिवाय मिळायचा नाही. हो, आणि जो पदार्थ बरोबर ओळखेल त्याला एकदम कौतुकाने जास्त वाटा मिळायचा. आणि काही घरातल्या आया आज्या तर इतक्या हौशी असायच्या की त्या गाण्यांप्रमाणे खिरापतींची संख्या पण वाढवायच्या. म्हणजे 16व्या दिवशी 16 पदार्थांची चक्क मेजवानीच असायची. वा, कमालच आहे. आणि हे 16 दिवस म्हणजे मुलींसाठी जणू स्वातंत्र्याचे दिवस होते. अगदी. म्हणजे संध्याकाळी 7च्या आत घरी येण्याचा जो नियम असतो ना, पूर्णपणे शिथिल झालेला असायचा. हो. अभ्यास झाला का, कुठे निघालीस, असे आईचे प्रश्न पूर्ण बंद. मस्त हुंदडायला मिळायचं. आमच्या मुलींच्या शाळेत तर एक वेगळीच मजा होती. कशी? रोज शेवटचे 2 तास ऑफ असायचे. अरे वा. आणि प्रत्येक वर्गाचा हादगा शाळेच्या ग्राउंडवर चालायचा. ते दृश्य बघण्यासारखं असायचं. हो. आणि डब्यात आणलेली खिरापत कधी एकदा खातो असं व्हायचं. शिकवण्याकडे लक्षच लागायचं नाही. बरोबर. आणि या खिरापत लपवण्याच्या आणि ओळखण्याच्या खेळात काही अविस्मरणीय किस्से घडायचे. हो का? सांग ना एखादा. माझ्या एका मैत्रिणीने खिरापत ओळखू येऊ नये म्हणून काय डोकं चालवलं होतं. काय? तिने छोटे छोटे टोमॅटो आणले होते. टोमॅटो. हो. पण झालं काय, दुसऱ्या मजल्यावरून पळत येताना तिला कोणाचा तरी धक्का लागला, डबा पडला. अरे रे. आणि सगळे टोमॅटो जिन्यावरून घरंगळत जाऊन पायाखाली तुडवले गेले. बिचारी खूप रडली होती. बापरे. माझा पण एक असाच किस्सा आहे. तुझा पण? हो. आईने एकदा बटाटा घालून खमंग मसालेदार पुऱ्या दिल्या होत्या. वाव. त्याचा तो लसूण, मिरची, कोथिंबिरीचा वास पूर्ण वर्गात पसरला होता. मग काय, मुलींना राहावे नाच. त्यांनी दुपारच्या सुट्टीतच त्या पुऱ्यांवर ताव मारला. माझी खिरापत ओळखण्याआधीच पोटात गडप झाली. म्हणजे ओळखायची गरजच पडली नाही. नाहीच. आणि एकदा तर आईने घवले भात केला होता. तो तर कोणीच ओळखू शकला नाही. पण सगळ्या मैत्रिणींना तो इतका आवडला होता. म्हणजे या आठवणी खरंच खूप खास आहेत. हो. आजकालही काही ठिकाणी हादगा साजरा केला जातो, पण जरा वेगळ्या स्वरूपात. हो. मोठमोठे महाहादगे आयोजित केले जातात. बायका मुली एकत्र जमतात, गाणी म्हणतात. बरोबर. पण
खरं सांगायचं तर ती लहानपणीच्या हादग्याची मजा काही औरच होती. अगदी ते प्रत्येक घरी जाऊन खेळणं, रोज वेगवेगळ्या खिरापती खाणं, मैत्रिणींसोबत मनसोक्त बागडणं. ती निरागसता आणि तो आपलेपणा आताच्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये तसा जाणवत नाही. नाही जाणवत. तो काळ, त्या आठवणी आणि ती मजा खरंच खास होती. म्हणजे तो फक्त एक खेळ नव्हता, नाही, तो एकत्र येण्याचा, आपली संस्कृती जपण्याचा एक सुंदर सोहळा होता. त्या 16 दिवसांची दुनियाच वेगळी होती. त्या आठवणी म्हणजे खरंच एक अनमोल ठेवा आहे. तर या होत्या आमच्या हादग्याच्या गोड आठवणी. जर तुम्हालाही तुमच्या हादग्याच्या आठवणी आठवल्या असतील तर बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची लाडकी खिरापत कोणती होती ते सांगा. धन्यवाद.